अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीत रात्री तणावाची स्थिती। मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने। अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीत पोलिसांनी अडवलं। पोलिसांकडून अतिरिक्त फौजफाटा तैनात। वडीगोद्रीतील गेटवरून मनोज जरांगे आक्रमक। 15 मिनिटात गेट काढा नाहीतर गेट काढून सागर बंगल्यावर फेकतो, जरांगेंचा इशारा। मंत्री शंभूराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी सलाईन घेतली। देसाईंसोबत जरांगेंचा फोनवरून संवाद। जरांगे पाटील स्वतःला हिटलर समजतात, त्यांना सागर बंगल्याशिवाय दुसरं काही दिसत नाही। लक्ष्मण हाकेंची जरांगे पाटलांवर टीका। अखंड मराठा समाजाकडून आज बीड जिल्हा बंदचं आवाहन। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंदची हाक। बंद शांततेत पाळण्याचं आवाहन। बीडमधील मराठा समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस। बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क। जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त समन्वयकांना पोलिसांची नोटीस। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज धाराशिव जिल्हा बंदची हाक। आंदोलनाची दखल न घेतल्यानं शासनाच्या निषेधार्थ बंद ठेवण्याचं आवाहन। मराठा समाजाकडून उद्या पुणे जिल्हा बंदची हाक। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्हा बंदची हाक। बीड पुणे पाठोपाठ मुंबईतही मराठा आंदोलक आक्रमक। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ चेंबूरमध्ये उद्या 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। महाविकास आघाडीची जवळपास 80% जागा वाटपावर चर्चा पूर्ण। विदर्भ सोडून उर्वरित जागा वाटपावर चर्चा पूर्ण। 120 ते 130 जागांवर सहमती झाल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकण दौऱ्यावर। चिपळूणमध्ये अजित पवारांची जाहीर सभा। विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार। मुंबई विद्यापीठाची 22 सप्टेंबरला होणारी सिनेट निवडणूक स्थगित। अवघ्या 2 दिवसांवर निवडणूक असताना स्थगितीचा निर्णय।